लास्ट लेक्चर आपण सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन चेंज ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल मेथडनं कसं सॉल्व करायची ती प्रोसिजर बघितली. आता आपण हे एक्झाम्पल चेंज ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल मेथडनं बघू. सॉल्व 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स स्क्वेअर वाय इक्वल टू 0. आता हे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला चेंज द इंडिपेंडंट व्हेरिएबल या मेथडनं सॉल्व करायचं आहे. इथं इंडिपेंडंट व्हेरिएबल एक्स आहे, त्याच्याऐवजी आपण झेड घेऊ. ठीक आहे. डिवाइड बोथ साईड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 मायनस एक्स स्क्वेअरनं डिवाइड केल्यावर काय होईल, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी वाय डी एक्स प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू वाय इक्वल टू 0, which is the standard second order linear differential equation of the form. Comparing this with this standard equation, we get p equal to minus 1 upon x into 1 minus x square, q equal to x square upon 1 minus x square, r equal to 0. We change the independent variable x to z using z equal to integration of e raised to minus integration of p with respect to x, and whole thing is integrating with respect to x. Then using this substitution, equation 1 means the standard equation 1 reduces to d square y by dz square plus q1 y equal to r1, where q1 is the q upon dz by dx bracket square and r1 is the r by dz by dx bracket square. आणि झेड तर आपण घेतलेला असा, झेड इज द इंटिग्रेशन ऑफ दिस विथ रिस्पेक्ट टू एक्स. हिअर इज द पी, पी इज द मायनस 1 अपॉन एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता झेडची व्हॅल्यू काढू. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू, पी किती आहे, मायनस इंटिग्रेशन ऑफ मायनस मायनस प्लस 1 अपॉन एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता हे इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता इंटिग्रेशन ऑफ दिस काढायचं आहे. हे काय करू आपण, पार्शियल फ्रॅक्शन घेऊ किंवा ॲडजस्ट करू. 1 अपॉन एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर. हे सिम्प्लिफाय केल्यावर डिनॉमिनेटरला काय येईल, एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर ॲज इट इज, आणि न्युमरेटरला काय जाईल 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स 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 स्क्वेअर, म्हणजे एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल, वी गेट 1 अपॉन एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर. पार्शियल फ्रॅक्शन काढल्यानंतर किंवा ॲडजस्टमेंट केल्यानंतर असेल. आता हे जर प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन काढू. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन काय, लॉग एक्स असेल, आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअरचं किती असेल, हे ॲडजस्ट करायला लागेल. मायनस 2x मायनस 1 अपॉन 2 अँड 1 मायनस एक्स स्क्वेअर. डिनॉमिनेटरचा 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x इथं ॲडजस्ट केला आहे, आणि हे मायनस 2, म्हणजे हे मायनस हाफ इंटू लॉग ऑफ डिनॉमिनेटर दॅट इज 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता ई रेस टू लॉग एक्स इंटू ई रेस टू लॉग ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू मायनस हाफ, म्हणजे एक्स इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर रेस टू मायनस हाफ. Integrate this with respect to x, and x upon this means square root of 1 minus x square. आता ह्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डिनॉमिनेटरला स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. 1 मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस 2x ॲडजस्ट केला, इथं एक्स आहे, म्हणजे मायनस 1/2 इथं 1/2 घेतलं. आता ह्याचा 1 स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस 2x, म्हणजे आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. जर एफ एक्स स्क्वेअर रूटमध्ये असेल आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह ॲट न्युमरेटर असेल, तर त्याचं इंटिग्रेशन काय असते, 2 रूट एफ एक्स. 2 रूट एफ एक्स इज द स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. 2 गेट कॅन्सल, मायनस आणि मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, अँड विच इज द व्हॅल्यू ऑफ झेड. झेड इज द झेड इक्वल टू मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की डी झेड बाय डी एक्स मायनस ॲज इट इज
आता 1 मायनस एक्स स्क्वेअर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काढला की हे प्लस हाफ आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह हाफ इंटू मायनस हाफ म्हणजे आणि ब्रॅकेटिंग ह्याचं -2x म्हणजे काय येईल -2 आणि 2 कॅन्सल होईल, एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता Q1 मिळेल आपल्याला. Q1 किती आहे, क्यू अपॉन डी झेड बाय डी एक्स. क्यू किती आहे, एक्स स्क्वेअर बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि डी झेड बाय डी एक्स किती आहे, एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर आणि त्याचं स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. दे गेट कॅन्सल अँड वी गेट Q1 इक्वल टू 1. आणि R1ची व्हॅल्यू काढू, आर अपॉन डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, पण आरची व्हॅल्यू 0 आहे आणि डी झेड नॉन 0 आहे म्हणजे R1 किती आला, 0. Q1 इक्वल टू 1 अँड R1 इक्वल टू 0. देन इक्वेशन बिकम्स Q1 इज द 1 आणि R1 0 मीन्स डी स्क्वेअर वाय बाय डी झेड स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय इक्वल टू 0. डी स्क्वेअर वाय बाय डी झेड स्क्वेअर प्लस वाय इक्वल टू 0. दॅट इज डी स्क्वेअर प्लस 1 इंटू वाय इक्वल टू 0. Auxiliary equation of this is the d square plus 1 equal to 0 and d square equal to -1 and d equal to plus or minus I, and complementary function of this is the c1 cos z plus c2 sin z. आणि हा आर 0 असल्यामुळं पर्टिक्युलर इंटग्रल काही येणार नाही. रिक्वायर्ड सोल्युशन काय असेल, वाय इक्वल टू c1 cos z plus c2 sin z, बट z इज द मायनस ऑफ स्क्वेअर अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. कॉस इवन फंक्शन असल्यामुळे मायनस ॲप्सर होईल, वाय इक्वल टू c1 कॉस ऑफ अंडर स्क्वेअर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस c2. हे मायनस साईन ऑड फंक्शन आहे, मायनस बाहेर येईल. c2च्या ऐवजी त्याची व्हॅल्यू आपण कॉन्स्टंटची चेंज करू, c2 डॅश आणि साईन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. अशा पद्धतीनं हे पण सॉल्व केलं. त्यानंतर आणखीन एक एक्झाम्पल बघू. सॉल्व डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस कॉट एक्स डी वाय डी एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू वाय इक्वल टू कॉस 6 मायनस कॉस क्यूब एक्स. कॉल दिस एज अ इक्वेशन. Comparing with the standard equation, we get P1 equal to minus cot x, Q equal to sin square x, and R equal to cos x minus cos cube x. We change the independent variable x to z, such using the formula z equal to integration of e raised to minus integration of p with respect to x and whole thing integrate with respect to x. Call this as a 2. Using this transformation, equation 1 reduces to d square y by dz square plus q1y equal to r1. आता हे ट्रान्सफॉर्मेशन घेतल्यामुळं p1 हा 0 असतो, त्यामुळं q1 आणि r1 राहतील फक्त. q1ची व्हॅल्यू काय, q बाय डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, r1 काय r बाय डी झेड बाय डी एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि z हा आहे. आता p किती आहे इक्वेशन, मायनस कॉट एक्स मायनस मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स. कॉट एक्स म्हणजे साईन ऑफ कॉस अपॉन साईन, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस म्हणजे लॉग ऑफ साईन एक्स म्हणजे ई रेस टू लॉग ऑफ साईन एक्स म्हणजे साईन एक्स. इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स इज द मायनस कॉस एक्स. झेडची व्हॅल्यू किती आली, मायनस कॉस एक्स. आता डी झेडचा विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला की काय होईल, मायनस ॲज इट इज कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स, दॅट इज द डी झेड बाय डी एक्स इज द साईन एक्स. त्यानंतर Q1ची व्हॅल्यू काढू, क्यू अपॉन डी झेड बाय डी एक्स. क्यूची व्हॅल्यू किती आहे, साईन एक्स स्क्वेअर आहे आणि डी झेड बाय डी एक्सची सुद्धा साईन एक्स आहे. क्यूची व्हॅल्यू साईन स्क्वेअर एक्स आहे आणि डी झेड बाय डी एक्सची साईन एक्स आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे साईन स्क्वेअर एक्स अपॉन साईन स्क्वेअर एक्स इज द 1. दस वी गेट Q1 इक्वल टू 1. R1 किती आहे, आर अपॉन डी झेड बाय डी एक्स. आरची व्हॅल्यू कॉस एक्स मायनस कॉस क्यूब एक्स आणि डी झेड बाय डी एक्स साईन एक्स आणि त्याचा स्क्वेअर. आता इथं कॉस एक्स कॉमन काढला की 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स आणि इथं साईन स्क्वेअर एक्स. 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स इज द साईन स्क्वेअर एक्स. साईन स्क्वेअर एक्स साईन स्क्वेअर एक्स गेट कॅन्सल म्हणजे R1 किती मिळाला, कॉस एक्स मिळाला. नाव इक्वेशन 3 बिकम्स Q1 किती आहे, 1 आहे, 1 इंटू वाय दॅट इज द वाय, R1 इज द कॉस डी स्क्वेअर वाय बाय डी झेड स्क्वेअर प्लस वाय इक्वल टू कॉस एक्स. but cos x equal to minus z. Cos x is the minus z. Then d square y by dz square plus y equal to minus z.
आता ह्याचा ॲक्झिलरी इक्वेशन ऑफ दिस फोर इज द डी स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 0, डी स्क्वेअर इक्वल टू -1, डी इक्वल टू प्लस ऑर मायनस आय. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन C1 कॉस झेड प्लस C2 साइन झेड. आणि पर्टिक्युलर इंटिग्रल काय असेल 1 अपॉन डी स्क्वेअर प्लस 1 ॲप्लाइंग ऑन मायनस झेड मायनस 1 अपॉन 1 प्लस डी स्क्वेअर ॲप्लाइंग ऑन झेड. आता 1 प्लस डी स्क्वेअर आपण न्युमरेटरला शिफ्ट करू. 1 प्लस डी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट ई रेज टू मायनस एक्सपान्शन केल्यानंतर काय होईल 1 मायनस डी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस टू इन्फिनिटी ब्रॅकेट कंप्लीट ॲप्लाइंग ऑन झेड. झेडचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 1, सेकंड डेरिव्हेटिव्ह 0 आणि हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ही टर्म 0 करतात. त्यामुळं आपण डी स्क्वेअरपर्यंत घेऊ. 1 मायनस डी स्क्वेअर ॲप्लाइंग ऑन झेड. आता -1 ॲप्लाइंग ऑन झेड 1 इंटू झेड झेड आणि मायनस झेड मायनस मायनस प्लस डी स्क्वेअर ॲप्लाइंग ऑन झेड. झेडचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 1 आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह दॅट इज द 1 आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ झेड घेतलं की काय होईल डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इक्वल टू 0 म्हणजे हे मायनस झेड. पर्टिक्युलर इंटिग्रल किती आलं मायनस झेड. आणि कंप्लीट सोल्युशन काय असेल वाय इक्वल टू कॉम्प्लिमेंटरी फंक्शन प्लस पर्टिक्युलर इंटिग्रल. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज द C1 कॉस झेड प्लस C2 साइन झेड आणि पर्टिक्युलर इंटिग्रल इज द मायनस झेड. दस वी गेट वाय इक्वल टू C1 कॉस झेड प्लस C2 साइन झेड मायनस झेड. आता झेड किती आपला मायनस कॉस एक्स. वाय इक्वल टू C1 कॉस ऑफ मायनस कॉस एक्स प्लस C2 साइन ऑफ मायनस कॉस एक्स मायनस आणि मायनस कॉस एक्स. दस वाय इक्वल टू C1 कॉस ऑफ हे मायनस ॲब्सॉर्ब होईल इवन फंक्शन C1 कॉस ऑफ कॉस एक्स प्लस C2 हे मायनस बाहेर येईल C2 डॅश साइन ऑफ कॉस एक्स प्लस कॉस एक्स आणि वी गेट द complete solution of the given equation.